मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री नर्मदा पुराण। तर तुमच्या बऱ्याच काही गावांच्या कमेंट्स आल्या, धन्यवाद, थँक्स। काहींनी सांगितले की आम्हाला 18 पुराणांची लिंक पाठवा, काही नांद्रेकर गावातून, भरपूर गावातून, कोणी कृष्णा नदीचे महात्म्य सांगितले, कोणी सांगतंय की आम्ही तुमचे जेवढे पुराणांचे व्हिडिओ टाकले तितके संपूर्ण पुराणं आम्ही ऐकले, मन खूप गहीवरून आले, भरून आले। आणि एकाची अशी कमेंट्स आली की माझ्या आईने ताई तुमचे संपूर्ण पुराणाचे व्हिडिओ ऐकले आणि मला सांगितलं की कमेंट्स करून सांग। काही जणांना मी खरोखर सांगते की कमेंट्स करता येत नाही, ते काळपाता करतात, तरी पण टेन्शन घ्यायचं आहे, देवाला तुमची कमेंट्स बरोबर पोहोचेल। तुम्ही फक्त श्रद्धा आणि विश्वासाने पुराण श्रवण करा। पुराण श्रवण केल्याने सर्व पापांचा आपला तर नाशच होतो, पण आपले भाग्यसुद्धा उचळते। जो खूप भाग्यवान आहे त्याला पुराणांना स्पर्श केल्याचे पुण्य आणि जेवढं श्रवण केल्याचे पुण्य तेवढं स्पर्श केल्याचे पुण्य त्या व्यक्तीला मिळते। पुराण हे भाग्यवान व्यक्ती श्रवण करू शकतात। सहजासहजी पुराण खरोखर कोणी सहजतेने श्रवण करू शकत नाही। ज्याच्यापदरी खूप काही जन्माचं पुण्य आहे त्यालाच हे पुराण श्रवण करता येतात। हे तुम्ही पुण्य खूप काही आपल्या पुढच्या जन्मासाठी या काहीतरी आपल्या जन्माचं सार्थक करण्यासाठी पुराण तुम्ही लोक श्रवण करून ते पुण्य तुमच्या पदरामध्ये तुम्ही जमा राहू देत आहे। आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी नक्की पुढे प्रगती होईल। 2 वर्ष, 4 वर्ष, 6 वर्ष प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही। कोऱ्या कागदावर लिहून मी तुम्हाला सांगत आहे, खरोखर हा माझा अनुभव मी तुम्हाला शेअर करत आहे। पुराण श्रवण केल्याने मुलांची प्रगतीच होते, 100% गॅरंटी। आपल्या माणसाची सुद्धा विजय प्राप्ती होते, जे जिथे जातात तिथं त्यांना मान प्रतिष्ठा प्राप्त होतो, मार्केटमध्ये त्यांची व्हॅल्यू होते, आपली स्वतःची मान प्रतिष्ठा वाढते। पुराण ऐकल्याने सर्व पापांचा नाशच होतो आणि त्याशिवाय आपल्याला शिवलोकाची, रुद्रलोकाची, महारुद्र अभिषेक केल्याचे आणि नर्मदा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ आपल्याला घर बसल्या होते। तर आता आपण आज दारुक तीर्थ महात्म्याचे वर्णन ऐकूया या शिव नर्मदा पुराणमधून। ह्या पुराणामध्ये नर्मदा पुराणच आहे, पण त्याला तुम्ही शिव नर्मदा पुराण पण म्हटलं तरीसुद्धा चालेल असं स्वतः शिवाने सांगितले, कारण की शिवाच्या अंगापासून नर्मदा नदी प्रकट झाली आहे, म्हणून शिव नर्मदा पुराणसुद्धा तुम्ही म्हणू शकतात। श्री गणेशाय नमो नमः। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स या जसे तुम्ही कमेंट्स करत आहोत तसे सुद्धा केले तरीसुद्धा चालेल। जो कोणी हे नर्मदा पुराण ऐकतो त्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते, त्याचे मन आत्मा शुद्ध होतो, त्याचा देह अत्यंत पवित्र होऊन जातो आणि खूप प्रलयापर्यंत त्या व्यक्तीला शिवलोकात निवास करण्याची पुण्यफळाची प्राप्ती होते आणि त्या व्यक्तीला गर्जन तीर्थाची उत्तम उत्पत्ती प्राप्त होऊन त्याच्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होऊन पाप विनाशक होते। तर अशा ह्या नर्मदा पुराणातल्या कथा आहेत। तर दारुक तीर्थ महात्म्य वर्णन। मग मुनिश्रेष्ठ मार्कंड म्हणाले, हे राजश्रेष्ठ, यानंतर भक्ताने सर्वश्रेष्ठ दारुक तीर्थ यात्रा करावी, जेथे पूर्वी इंद्राच्या प्रिय दारुकाने सिद्धी प्राप्त केली होती। आणि दारुकावने एक शिवलिंगसुद्धा आहे महादेवाचे, दारुका। 12 ज्योतिर्लिंगांमध्ये दारुक शिवलिंगाचं वर्णन आलेले आहे। तर हे दारुक शिवलिंगाचे तीर्थाचे महात्म्याचे वर्णन आहे। तर जो कोणी या दारुक तीर्थामध्ये जाऊन स्नान वगैरे करतो त्याला दारुक सिद्धी प्राप्त होऊन जाते। मग राजा युधिष्ठिराने विचारले, हे पूज्य निष्पाप महर्षी, दारुकाने ते तप कसे केले होते? हे ब्राह्मण श्रेष्ठ, आपल्याकडून त्या तपाच्या नियमासंबंधी ऐकू शकतो। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडे म्हणाले, अत्यानंद स्वर्ग सभेमध्ये चित्त शुद्ध ऋषींचा जो प्राचीन विचित्र वृत्तांत आहे तो मी सांगतो। इंद्राचे प्रिय मातली नावाचे सारथी होते, त्याने काही कारणास्तव पूर्वी निजपुत्राला शाप दिला। हे भरतवंश उत्पन्न राजा, शापत्रस्त असा तो थरथर कापत इंद्रदेवाच्या शुभचरणी नतमस्तक झाला व म्हणाला, कोणत्या कर्माने माझ्या घोर शापाचा अंत होईल, कोणत्या कर्माने माझा सर्व पापांचा नाश होईल? त्यावेळेस इंद्रदेवाने त्याला शापित अनाथाला सांगितले, युगायुगांतापर्यंत तू श्री नर्मदा पुराणाचं श्रवण कर। शिव नर्मदा पुराणाचं जो कोणी युगायुगांतपरे दररोज
दररोज या एक शब्द, एक घडी, अर्धा तास, पाऊण तास जो कोणी नर्मदा पुराण श्रवण करतो त्याच्या ब्रह्महत्येसारखे आणि मोठे मोठे पर्वतासारखे पापे त्याचे जळून भस्म होतात. म्हणून युगांतापर्यंत श्री नर्मदा तटाचा आश्रय घेऊन तू तेथेच निवास कर असे दारुकाला सांगितले. तुला पुनर्जन्म प्राप्त होईल. मग पुन्हा जन्मल्यानंतर पवित्र होऊन दारुक नावाने तू प्रसिद्ध होशील. मनुष्य भाव प्राप्त होऊन शंखचक्र गदाधारी विष्णू तुला आशीर्वाद देतील आणि शंखचक्र गदाधारी पवित्र सेवा केल्यावर तुला सर्व सिद्धी प्राप्त होईल. मग बुद्धिमान इंद्रदेवाने असा उपाय सुचवल्यावर त्यांना साष्टांग नमस्कार घालून ते भूमीवर अचेतन स्थित पडला. नंतर श्री नर्मदा तटावर जाऊन व्रत उपवास करून निज शरीर कृश करत नित्य जप हवनात मग्न होऊन अतिभक्तीने हे राजा त्याने प्रलयापर्यंत महात्मा वरदायी त्रिशूळधारी श्री महादेवाची आराधना केली. त्यानंतर त्याने श्री विष्णूच्या अंश अवतारात प्रकट झालेले श्री कृष्णाच्या बुद्धिमान सारथी होऊन जगन्नाथाला प्रसन्न केल्यामुळे त्याला सद्गती मिळाली. जो कोणी हा अध्याय ऐकेल त्याला जगन्नाथपुरीचे एक धाम केल्याचे पूर्ण पुण्यफळाची प्राप्ती होईल. दारुक तीर्थाच्या उत्पत्ती संबंधी जसे शंकराने मला सांगितले तसेच्या तसे मी तुम्हाला कथन केले. तेव्हा राजा युधिष्ठिराने ते ऐकून आश्चर्यचकित झाले. रोमांचित होऊन वारंवार भावंडाकडे पाहू लागले. श्री मार्कंडे म्हणाले, राजा, त्या तीर्थात जो पुरुष विधीपूर्वक स्नान करून संध्या उपासना करतो, देवादिदेव शंकराचे पूजन करतो आणि शांतपणे तेथेच वेदांचा अभ्यास करतो, ओम नमः शिवाय या मंत्राचा जो कोणी जप करतो त्याला निसंशय या अध्यायाचं जो कोणी पठण श्रवण करेल त्याला अश्वमेघ यज्ञाचे फलाची प्राप्ती होते. त्या तीर्थात जो भक्तिभावक पूर्वक पवित्र होऊन ब्राह्मणांना भोजन देऊन त्याला सहस्र ब्राह्मणांना भोजन केल्याचे उत्तम फळाची प्राप्ती होते. जो कोणी ही कथा ऐकेल त्याला 1000 ब्राह्मणांना भोजन केल्याचे उत्तम फळाची प्राप्ती होऊन शिवाय स्नान दान जप होऊन स्वाध्याय देवपूजा आदी सर्व शुद्ध भावनेने केल्याची पूजा सर्वथा त्यांना पुण्य फळ मिळेल. असा हा श्रीकंदर पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील दारुक तीर्थ महात्म्याचे वर्णन होते. मग मुनिश्रेष्ठ मार्कंडे म्हणाले, राजेंद्र, त्यानंतर सर्वश्रेष्ठ देवदास तीर्थ सांगावे. तीर्थाच्या प्रभावामुळे 33 कोटी देवता स्नान करून सिद्धी प्राप्त झालेले आहे. देवतीर्थ महात्म्य वर्णन मला सांगावे. देवतीर्थ महात्म्य तीर्थ ऐकण्याचे माझे खूप इच्छा आहे. मग राजा युधिष्ठिर विचारले, हे पूज्य महाबल दानवांद्वारे सर्व देव कसे पराजित झालेले होते? शिवाय त्या तीर्थात स्नान करून त्यांनी कोणती सिद्धी कशी मिळवली? हे मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडे म्हणाले, राजा, पूर्वी युद्धात अत्यंत बलवान भयंकर दैत्यांनी देवगणासह इंद्राला आपल्या स्वराज्यातून स्थानाच्या केले. हत्ती घोडे रथ आदींनी दैत्यांनी देवसेनेचे मर्दन केले. ते प्रहारीने जर्जर होऊन अतिदुःखी होऊन नाना दिशांना निघून गेले. जंब शुंभ निशुंभ कुष्मांड कुहक आदी दैत्य त्रस्त होऊन थरथर श्री ब्रह्मदेवाजवळ उपस्थित झाले. तेथे श्रेष्ठ अग्नी आदी देवांनी परमश्रेष्ठ श्री ब्रह्मदेवाला शिरसाष्टांग नमस्कार करून निवेदन केले, हे महाभाग पहा दानवांद्वारा खंडन व पुत्र पत्नीपासून विभक्त केले गेलेले देवगण आपल्याला शरण आले आहेत. सर्व लोक पितामह देवेश रक्षण करा. हे परमेश्वर आपणास सोडून आमची अन्य गती नाही. श्री ब्रह्मदेवाने मार्गदर्शन केले. देवगण, तुम्ही सर्व दानवाच्या विनाशा करता आणि श्री नर्मदा तटावर निवास करून तप करा, स्वास्थ्य मिळवा. तपच सर्वश्रेष्ठ बल आहे. माझ्या मते कोणताही अन्य उपाय नाही, कोणताही मंत्र नाही, कोणतीही क्रिया नाही. पापक्षय आहे असे मला बुद्धीनुसार वाटते. हे जाणून तुम्ही कठीण तपस्या करा. परमात्मा श्री ब्रह्मदेवाचे ते वचन ऐकून अग्निदेवाला पुढे झाले. सर्व पाप विनाशक ते तीर्थ त्रैलोक्यात प्रशंसनीय आहे. तेथे जाऊन इंद्रियांवर ताबा ठेवून भक्तिपूर्वक स्नान केल्यास त्याला सर्व मुक्ती फळाची प्राप्ती होते. राजा, त्या तीर्थात जो ब्राह्मणांना भोजन देतो त्याला श्रेष्ठ सहस्र ब्राह्मणांना भोजन देण्याचे पुण्य फळ मिळते. तेथे मोक्षप्रद महापुण्य वर्धन करणारी देवशिला आहे. ज्या संन्यासाचे तेथे देवस्वान होते त्याला अक्षय गतीची प्राप्ती होते. या प्रकारे स्नान जप होम स्वाध्याय देवपूजन सत्कर्म हे सर्व तीर्थक्षेत्रात अक्षय होते. तसेच दुष्कर्माचा सुद्धा क्षय होतो. हे भरतवंश उत्पन्न राजा, या तीर्थाच्या विधी आणि उत्पत्ती मी कथन केली. त्या देवतीर्थाच्या श्री शंकराकडून ऐकलेले पूर्ण वर्णन मी तुम्हाला असे सांगितले. जो कोणी हे देवतीर्थाचे वर्णन ऐकेल तो पापहारी होऊन सर्व दुःखांपासून मुक्त होऊन देवतीर्थाचे चरित्र जो पठन करतो त्याला देवलोकाकडे मार्गस्थान होतो. त्याला यमदूत हात लावत नाही, त्याला शिवाचे दूत हात लावतात आणि त्याचे सर्व पापांचा नाश होतो. अशी हे रेवाखंडाच्या पूर्व भागातील देवतीर्थ महात्म्याचे वर्णन होते. आता नर्मदेश्वर महात्म्य वर्णन. श्री मुनिश्रेष्ठ मार्कंडे म्हणाले, हे राजेंद्र, त्यानंतर उत्तम गुहवासी क्षेत्री जावे जिथे वर्षानुवर्ष
गुहेत निवास करून श्री महादेव सिद्ध झाले. राजा युधिष्ठिर विचारले, हे पूज्य ब्राह्मण श्रेष्ठ जगद्गुरु, श्री महादेवाने कोणत्या कार्यासाठी फार काळ गुहेत व्यतीत केला होता? हा सर्व विस्तृत वृत्तांत मला सांगावा, मी सर्व श्रवण करतो. मग मला खूप कुतूहल आहे सर्व काही ऐकण्याचे की नर्मदेश्वर महात्म्य कसे वर्णन केले आहे. मग महाराज, छान, तुम्ही खूप उत्तम प्रश्न विचारला. पुराणात याचा विस्तार आला आहे. मला हे आता शक्य नाही, याला फार काळ लागेल. मी वृद्ध झालो आहो तेव्हा मी संक्षिप्त कथन करतो. लक्षपूर्वक ऐका. प्राचीन काळी कृतयुगात नाना वृक्षलतांनी वेढलेले, नाना वेलींनी सुशोभित विशाल दारुण वन होते. तेथे वन, सिंह, वाघ, रानडुक्कर, हत्ती, पशुपक्षी यांनी विशेष सेवित आहे. अनेक पक्ष सह्यांसहित दिव्य चैत्र रथाप्रमाणे ते वन आहे. तेथे कठोर व्रत वाले, परमभक्तीने चतुराश्रमावर श्रद्धाभाव ठेवणारे अतिबुद्धिमान पुरुष वास्तव्य करतात. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासी सर्व स्वधर्मात व्यग्र परमपदाची इच्छा करत तेथे निवास करत होते. तेव्हा वसंत समयी काही विशेष कारणास्तव उमादेवीसह विमानात बसून श्री महादेव जात होते. त्यांनी जलात ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेदाच्या मंत्रांनी प्रतिध्वनित अलशित मार्ग असलेले सर्व पापनाशक एक स्थान पाहिले. ते आश्रयस्थान पाहून प्रसन्न झालेल्या उमादेवीने हर्षपूर्वक सदोदित वाणीने देवादिदेव चंद्रभूषण श्री महेश्वराला विचारले, हे देव, वेदवदीने शब्दयामान हा आश्रम कोणाचा आहे, जो पाहून तहान, भूक आदी श्रम परिहार होतो? श्री महेश्वर म्हणाले, देवी, तू विशाल दारुवनाबद्दल ऐकले नाहीस का? इथे अनेक ब्राह्मण गृहस्थ धर्मानुसार निवास करतात. येथे सर्व स्त्रिया पतिसेवेमध्ये मग्न आहेत. पर्वत कन्या त्याचा अन्य देव नाही, ते अन्य धर्म जाणत नाही. देवादिदेवाचे ते श्रेष्ठ वचन ऐकून ते उत्कंठेने श्री शंकराला पुन्हा म्हणाली, श्री महादेव, येथील सर्व स्त्रिया अत्यंत पतिधर्म परायण आहेत असे आपण सांगितले. प्रभू, आपण कामदेव म्हणून त्यांचे चारित्र्य शोभयुक्त व्याकुळ करून बघा. ईश्वर म्हणाले, प्रिये, तू जे सांगितले ते मला रुचत नाही. ब्राह्मण निश्चित हा महा अद्भुत आहे, त्यांना अप्रिय असे करू नये. ब्राह्मण क्रोधरूपी हत्यार असलेले श्री विष्णू चक्ररूपी अस्त्र असलेले आहेत. चक्रापेक्षा क्रोध अधिक कठोर असून त्यामुळे ब्राह्मणाला कोपिष्ट करू नये. त्रैलोक्यात अशी देवता नाही, मनुष्य नाही, नाग नाही, असुर नाही, जे क्रोधित ब्राह्मणाच्या केवळ नेत्रकटाक्षाने नष्ट झाले नाही. ज्याच्यावर पृथ्वीचे देवता महाभाग्यवान ब्राह्मण संतुष्ट आहेत, त्यांना मोक्ष, स्वर्ग, भूमी, इहलोकाचे अन्य फळ मिळते. हे देवी, तू जाणून घे, दुराग्रह सोड. ब्राह्मणांना क्रोधित करणे योग्य नाही. देवी पार्वती म्हणाली, देवदेवांनी भूही पूजित त्या ब्राह्मणेचा मान जोपर्यंत आपण खाली आणत नाही तोपर्यंत मी आपल्यास प्रीतिपात्र तसेच वंशपूर्ण नाही. सर्व समर्थ श्री महादेव, सर्व लोकात आपणास काही अशक्य नाही. हे प्रभू, आपण काय करू शकत नाही. हे सूरश्रेष्ठ, आपण माझे एक काम पूर्ण करा. देवीने असे सांगितल्यावर देवाच्या वचनात व हितात तत्पर श्री महादेव कपिलिकाचा वेश धारण करून दारुक वनात पोचले. महाजटा बांधून, चंद्रमाला भूषण रूपात दारुण करून, गळ्यात सर्प आणि काणी कुंडल घालून, व्याघ्रचर्म परिधान करून, मेखला हारांना भूषित निपुर ध्वनीने वसुंधरेला कंपमयान करीत, महा ऊर्ध्व जटा माळासहित व्याघ्रचर्म आणि भस्मलेपन केलेले मोठ्या डमरूच्या आवाजाने पृथ्वीला कंपित करत प्रांतकाळी विशाल दारुण वनात गेले. पुष्प, पत्र व फळे घेण्यासाठी सर्व जणांसह व तेथे सर्वत्र भ्रमण करू लागले. हे भरतवंश उत्पन्न राजा, भगवान श्री शंकराच्या अत्यंत विशाल आश्चर्यजनक रूपाला पाहून त्या सुंदरीचे मन काम वासनेचे कलुषित झाले. त्या शोभिवंत तेजस्वी पुरुषाला पाहून दारुवनातील सर्व सुंदर स्त्रिया सुद्धा हर्षभरीत झाल्या आहेत. हे नरश्रेष्ठ, त्या अद्भुत देवाला पाहून त्या ब्राह्मण स्त्रियांमध्ये खूप विकार उत्पन्न झाले. काही सुंदर स्त्रिया त्यांना पाहून उत्तरीय प्रदान करायला विचारल्या. तसेच काही अन्य स्त्रिया अति अनुरागयुक्त झाल्या. कोणी केस विखुरलेल्या स्थितीत आसन सोडून, तर कोणी इच्छुक असून कृती करण्यास असमर्थ, तसेच कोणी रूप यौवनाने गर्विष्ठ श्री महादेवाला पाहून कुशीत केलेल्या बालकाला स्तनपान करायला विसरले. कामबाणेने पीडित अन्य सुंदर स्त्री स्वहस्ते सुंदर स्तनाचे मर्दन करीत उष्ण निश्वास सोडित किंचितही बोलू शकले नाही. अशा प्रकारे श्री शंकर त्या सर्व स्त्रीजनांमध्ये अत्यंत अद्भुत शोभ निर्माण करून निघून गेले. त्यावेळी विशाल वनात भ्रमण करावयास गेलेले सर्व ब्राह्मण स्वगृही परतले आणि त्यांनी तेजरहित निजपत्नींना पाहिले. ज्याची पूर्वी पतिव्रत्यात पंतिप्रीती अनन्य भक्ती होती, त्यांना स्वव्रतापासून विचलित झालेले जाणून ते श्रेष्ठ ब्राह्मण तेथून त्वरित निघून गेले. देव श्री महेश्वर स्त्रियांच्या मनाला व्याकुळ करून अदृश्य झाले. हे जाणल्यावर परमप्रतिज्ञा करून कोणी क्रोधित ब्राह्मण दंड उचलून धावला. काही विचित्र कोठी घेऊन तर अन्य धर्ममुष्टी घेऊन धावले. ते सर्व वनात इकडे तिकडे भटकले. नंतर एकत्रित होऊन त्या महात्म्यांनी क्रोधांनी म्हटले, आम्ही हवन केले आहे आणि जर गुरुजन आमच्या सेवेने प्रसन्न आहेत तर त्या सत्यास अनुसरून भगवान श्री शंकर
शंकराचे श्रेष्ठ लिंग गळून पडो. विधी विक्रमानुसार आम्ही सर्व एक आश्रम त्याजून दुसऱ्या आश्रमात जात नाही. त्या सत्यानुसार देवांचे लिंग पृथ्वीवर गळून पडो. अशा प्रकारे सत्याच्या प्रभावाने ब्राह्मणाने 3 वेळा म्हटल्यावर पाहता पाहता भगवान शिवाचे लिंग पृथ्वीवर गळून पडले. हे भरतवंश उत्पन्न सर्व लोकात मोठा हाहाकार झाला. भगवान श्री शंकराचे लिंग गळून पडल्यावर जगाचा महानाश उद्भवल्यावर सर्वत्र हाहाकार माजला. लिंग पडल्यावर महाभयंकर नाश झाला. सर्व दिशांना उल्कापात, ज्वाळामुळे हाहाकार आणि दारुण भूकंप होऊ लागला. पर्वत शिखर पडू लागले, समुद्र सुकू लागला. देवाचे लिंग पडल्यावर देवांना वैमनस्य झाले. सर्वांनी एकत्र येऊन हात जोडून श्री ब्रह्मदेवाचे स्तवन केले. त्यानंतर जगन्नाथ चतुर्मुख श्री ब्रह्मदेवाने साऱ्या दुःखित देवांना समजवले, तुम्ही दुःखी होऊ नका. देवादिदेव महादेव ब्राह्मणाच्या शापाने शमले आहे. ते तपस्वी जन प्रसन्न झाल्यावर पुन्हा मुक्त होतील. हे शत्रुनाशक असे ऐकल्यावर सर्व देव जसे आले तसे परत गेले. हे भरतवंश उत्पन्न तेव्हा भावना विवश होऊन विश्वामित्र, वशिष्ठ, जाबाली, कश्यप आदी सर्व ऋषीमुनी एकत्र येऊन श्री शंकराला म्हणाले, देवादिदेव महादेव ब्राह्मणाचे ब्रह्म ते सर्व समर्थ आहे. आपण क्षमाशील होऊन आपण तप करून दुःखरहित व्हावे. ऋषीच्या शोभाने आपले लिंग गळून पडलेले आहे. अग्निहोत्र, अग्निष्टे मनही जे कल्याण होत नाही ते शिवलिंगाने पूजनाने होते. देव, दानव, यक्ष, गंधर्व, सर्प, राक्षस आणि श्रेष्ठ ब्राह्मणाच्या वचनाने हे पूज्य होईल. हे शिवलिंग श्री ब्रह्मा, विष्णू, महेश्वर, इंद्र, चंद्राला सुद्धा सर्वांना पूजनीय आहे. लोक परलोक जे फळ आपल्या लिंग पूजनाने मिळते त्याबाबत कोणी सांगू शकत नाही. जो कोणी शिवलिंगाची नुसती पूजा अर्चना करतो, जो कोणी शिवलिंगाचे दर्शन करतो तरी सुद्धा त्याला सर्व सिद्धी प्राप्ती होते. जो कोणी नुसते शिवलिंगाजवळ आपले डोके लावेल तरी सुद्धा त्याचे भाग्योदय होईल आणि त्याच्या उलट्या रेषा असतील तर त्या सीधा रेषा होतील. म्हणून हे महादेवाचे शिवलिंग अतिशय पवित्र असते. सर्व दुःख, यातना, दारिद्र्य दूर करणारे शिवलिंग, महापाप विनाशन करणारे हे शिवलिंग सर्वांना पूजनीय आहे. असे सांगितल्यावर भगवान श्रेष्ठ ब्राह्मणांना प्रणाम करून अति प्रसन्न होऊन हात जोडून श्री शंकर म्हणाले, ब्राह्मण विना जलाचे ही सर्व कामनापूर्वक सदा चालते, परंतु तीर्थ निजल रूप आहे, निर्जल रूप आहे. त्याच्या वचनी रूपी जलाने पापी पुरुष सुद्धा शुद्ध होतो. ते क्षेत्र नाही, ते तीर्थ नाही, ते वरही समर्थ नाही. जो ब्राह्मणाला क्रोधित करून पुन्हा जेथे जाऊन मनुष्य शुद्ध होईल ते शास्त्र नाही. जे ब्राह्मणाने रचले नाही ते दान नाही. जे ब्राह्मणाला देण्यास योग्य नाही, ब्राह्मण सर्व पात्र आहे ते सुख नाही. जे ब्राह्मणाच्या कृपेने मिळत नाही असे कोणते दुःख आहे जे ब्राह्मणाच्या क्रोधाने होत नाही. पृथ्वीवर जितकी तीर्थ आणि गंगा नदी पवित्र नद्या आहेत, सर्व ब्राह्मणाच्या एका वाक्याचे 1/16 इतके सुद्धा नाही. सर्व ब्राह्मणांचे अभिनंदन करून तसेच महर्षी आज्ञा घेऊन भगवान श्री शंकर नर्मदा तटी पोचले. तेथे गुप्त रूपात निवास करून महान व्रताचा आधार घेऊन हजारो वर्षापर्यंत श्री शंकर नित्य जप, स्नान, रथ होऊन तप करू लागले. हे प्रिय, व्रतनियम पूर्ती झाल्यावर श्री महेश्वराची स्थापना करून देवांकडून वंदित होऊन देवांसह ते प्रभू कैलासाला गेले. त्यांनी श्री नर्मदाच्या तटावर परमेश्वराची स्थापना केली होती. त्या कारणास्तव श्री नर्मदेश्वर असे संबोधले जाते. म्हणून त्या नदीला नर्मदेश्वर, शिव नर्मदेश्वर असे संबोधले जाते. त्या जागी तसेच जितेंद्रिय होऊन श्री नर्मदात शिव नर्मदेमध्ये स्नान करून नर्मदेश्वर महादेवाची पूजा करतो त्याला अश्वमेघ यज्ञ फलाची प्राप्ती होते. जो कोणी हा अध्याय ऐकतो त्याला सुद्धा अश्वमेघ फलाची प्राप्ती होते आणि त्याला शिव नर्मदेमध्ये स्नान केल्याची पुण्य फळाची प्राप्ती होते. आणि तेथे स्नान करून जो पितृगणांना तीळ पुष्पसहित जल देतो, हे पांडव, त्याच्या आधीचे 21 पूर्वज जर पिढ्यांमध्ये नरकामध्ये पडलेले असतील तर त्याचे 21 पिढ्यांचे पूर्वज पिढ्या स्वर्गात प्रसन्न राहतात. हा अध्याय श्रवण पठन केल्या मात्रे त्याचे सर्व पितर स्वर्गामध्ये चालले जातात. राजा, या तीर्थात जो ब्राह्मण तूप मिश्रित खीर खाऊ घालतो तो करोडपटीने फलाची प्राप्ती करतो. युधिष्ठिर, जो जलामध्ये स्थित राहून ब्राह्मणांना सोने अथवा चांदी देतो तो अग्निहोष्ट यज्ञाचे फल प्राप्त करतो. जो नर्मदेश्वराच्या आधारे घेऊन शिव नर्मदेश्वरवर अष्टमी चतुर्थीला निराहार राहून तो जन्माचे उत्तम फलाची प्राप्ती करून घेते. जो भरतवंश उत्पन्न राजा जो या शिव नर्मदे तीर्थावर अनशन व्रताने देह त्याग करतो त्याला रुद्रलोकाची प्राप्ती होते आणि परत येण्याची त्याला गती मिळत नाही. हे नरोत्तम, हा विधियुक्त हेतू त्याच्या उत्पत्ती संबंधी मी कथन केला आहे. जो कोणी हा कथन करेल त्याला अश्वमेघ यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. पुराणात त्याचे विस्ताराने वर्णन केले आहे. या प्रकारे जो शिव नर्मदेश्वराच्या उत्पत्तीची कथा करतो, श्रवण करतो या कोणाला सांगतो, भक्तिपूर्वक श्रवण करतो त्याला अश्वमेघ यज्ञ केल्याची, या शिव नर्मदामध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते. असा हा श्रीकंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील नर्मदेश्वर महात्मेचे वर्णन होते. तर मी ते तुम्हाला सांगितले. आता
कपिला तीर्थाचे महात्म्याचे वर्णन. हे मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडे म्हणाले, हे राजेंद्र, त्यानंतर उत्तम कपिला तीर्थ जावे. तेथे मानव भक्तिपूर्वक केवळ स्नानाने सर्व पापातून मुक्त होतो आणि कपिला नाव सुद्धा ऐकले तरी सुद्धा त्याचे पर्वतच्या पर्वत पापे जळून भस्म होतात. जो कोणी हा कपिला तीर्थाचा अध्याय करेल त्याला ब्राह्मणाला कपिला गायी 1000 दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. राजा युधिष्ठिर म्हणाला, हे ब्राह्मण श्रेष्ठ, सर्व लोकात आश्चर्यकारक नर्मदेश्वरचे महात्म्य मी तुम्हाला सांगितले आणि आता आपण कपिला तीर्थाचे महात्म्य सुद्धा मला कथन करावे. जे सर्वात उत्तम महात्म्य आहे ते मला ऐकण्याची इच्छा आहे. हे उत्तम तीर्थ जो खूप भाग्यवान आहे तोच हे कपिला तीर्थाचे उत्तम तीर्थाचे श्रवण पठन करेल. आख्यान आणि चरित्र कपिलाचे निश्चित श्रवण मात्र त्याचा पापाचा नाश होईल. उत्तम तीर्थ ज्यावेळी ज्या संदर्भात उत्पन्न आणि प्रसिद्ध झाले त्याबद्दल आम्हाला संपूर्ण माहिती द्यावी. हे सर्व पापनाशक आणि पुण्यतीर्थ आहेत. ज्या कथा आहेत या सर्व पापनाशक आणि पुण्यतीर्थ आहेत आणि ते पुण्यतीर्थ कशा झाले आणि पापनाशक कशा आहेत ते आम्हाला संपूर्ण माहिती द्यावी. हे मुनी श्रेष्ठ श्री मार्कंडे म्हणाले, हे भरतवंश उत्पन्न राजा, ऐका. कपिला तीर्थाचे महात्म्य मी तुम्हाला कथन करतो. लक्ष देऊन ऐका. जे ऐकून तुमचे आश्चर्य दूर होईल, तुमच्या पापांचा नाश होईल. पूर्वी कृतयुगाच्या आधी लोकपितामहाने श्री ब्रह्मदेव संपूर्ण 4 प्रकारच्या प्राणी समूहाला उत्पन्न करून भक्तीने जप हवनात तत्पर होऊन क्षणभर चिंतन करण्यात स्थित झाले होते. तेव्हा जळत असणाऱ्या कुंडातून कपिला गाय निघाली. अग्निज्वाळाप्रमाणे उज्ज्वल शिंगयुक्त त्रिनेत्रवाली दुबती अग्नितत्वाने पूर्ण अग्निमुखी अग्नियुक्त नासिका व नेत्र असलेली अग्निमय खूर अग्नियुक्त पृष्ठभाग तसेच सर्व अंगात अग्निमय स्थित असलेली सर्व लक्षांनी शोभित घंटाचा सुंदर नाद असलेली परम तेजस्वी कुंडाच्या मध्यभागी स्थित कपिलेला पाहून प्रिय युधिष्ठिर लोक गुरु श्री ब्रह्मदेव तिला म्हणाले, सर्व लोकात पूजित पुण्यरूप धारिली कपिले, तुला नमस्कार असो. मंगलदायिनी मंगलरूपी देवी, तू त्रैलोक्यात अनुपम आहे. तुला माझा प्रणाम असो. हे सुंदरी देवी, तू लक्ष्मी आहे, तू स्मृती आहे, तू आनंद आहे, तू उमादेवीच्या नावाने विख्यात आहे, तू निसंशय सती आहेस. हे सुमुखी, तू वैष्णवी आहे, तू महादेवी आहे, तू अष्टलक्ष्मी आहे, तसेच तू ब्राह्मणी सुद्धा आहे. हे महाभाग्यशाली, तू कुमारी आहे, भक्ती तशी श्रद्धा सुद्धा आहे. भूतांना तू काळरात्री कुमारी परमेश्वरी आहे. तू लव त्रुटी मूर्ती लक्ष रूप आहे. तू संवंतर मास काल क्षणरूप आहे. चराचर सहित त्रैलोक्यात तुझ्याशिवाय काहीच शक्य नाही. अशा प्रकारे श्री ब्रह्मदेवाने जेव्हा आदरपूर्वक कपिलाची स्तुती केली, कपिला गायीची स्तुती केली, तेव्हा ती महाभाग श्री ब्रह्मदेवाला म्हणाली, हे देवादिदेवा जगद्गुरु, आपल्या भाषणाने आपल्या स्तुतीने मी प्रसन्न झाले आहे. जो कोणी ही स्तुती श्रवण पठन करेल त्याच्यावर सुद्धा मी प्रसन्न होईल आणि त्याला कपिला तीर्थाच्या पुण्यफळाची प्राप्ती करून देईल. हे पितामह, आज आपणास प्रिय असे मी काय करू? जो माझी ही स्तुती श्रवण पठन करेल मी त्याच्या सर्व इच्छा कामना पूर्ण करेल आणि त्याची सर्व काही प्रगती करेल, सर्व दुःख दारिद्र्य दूर करेल, हे सर्व सांगावे. जो कोणी म्हणेल की आपणास कोणती प्रिय वस्तू आहे ती मला संपूर्ण सांगावी. श्री ब्रह्मदेव म्हणाले, हे परमेश्वरी, जगाच्या कल्याणकरता मी तुला उत्पन्न केले आहे. तेव्हा सर्वांच्या कल्याणाच्या इच्छेने तू स्वर्गातून इहलोकात जा. तू सर्व देवसर लोक स्वरूप आहे. जो विधीपूर्वक तुला सत्पात्री करेल, जो कोणी विधीपूर्वक तुझ्या या अध्यायाचे श्रवण पठन करेल त्याला तू जो काही पाहिजे असेल ते दे आणि स्वर्ग लोकामध्ये निवास होईल असा आशीर्वाद सुद्धा दे. श्री ब्रह्मदेवाने असे सांगितल्यावरती परमेश्वरी देवी कपिला म्हणाली, सिद्ध देवांना वंदित होऊन पृथ्वीवर मी अवतरलेली आहे. हे राजा युधिष्ठिराने विचारले, मान्यवर, जेव्हा ती कपिला गाय श्री ब्रह्मदेवाच्या सांगण्यानुसार इहलोकात आली तेव्हा सारे देव लोक कपिलाच्या अंगात कसे निवास करू लागले? ब्राह्मण श्रेष्ठ, त्या कपिलेने इहलोकात येऊन कोणत्या तीर्थात क्षेत्रात वास्तव्य केले ते मला सांगावे. श्री मार्कंडे म्हणाले, कपिला गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवतांचे वास्तव्य आहे. जो कोणी गायीचे पूजन वंदन करतो त्याला कपिला गायीचे 1000 ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. जो कोणी गायीला नुसता स्पर्श करतो तरी त्याच्या हाताच्या ज्या लकीरा उलट्या असतील तर त्या शिध्या होऊन जातात. जो कोणी गायीचे नुसते दर्शन मात्र त्याच्या सर्व पापांचे नाश होते. ज्यांच्या घराच्या दरवाज्यावर जर गाय येऊन उभी राहते, ज्यांच्या घरामध्ये साक्षात महालक्ष्मी येऊन उभी राहिली असेल
असे समजावे, ज्या दिवशी आपल्या घरात काही शुभ कार्य आहे आणि जर गाय आली तर घरामध्ये लक्ष्मी आली असे समजावे. जो कोणी गाईला हरभऱ्याची डाळ, पोळी आणि गुळ खाऊ घालेल त्याची शनिदोष 7.5 पासून पितृदोषापासून मुक्ती होईल. जो कोणी गाईच्या डिलेवरी करेल आणि गाईच्या डिलेवरी करता करता जर 9 प्रदक्षिणा घालतील तर त्याला कपिला गायचे तीर्थ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. गाय ही सर्व याच्यांमध्ये, सर्व पुराणांमध्ये, या सर्व यांच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ मानली गेलेली आहे. गायीचे दर्शन म्हणजे 33 कोटी देवी देवतांचे स्मरण केल्याचे आणि तीर्थ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. गायीच्या गोमूत्रामध्ये आपल्याला गंगा, यमुना, सरस्वतीचे केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते आणि निवास आहे असे सांगितले. जो कोणी घरामध्ये गायीचे गोमूत्र सुद्धा शिंपडेल तरीसुद्धा त्याचा ग्रहदोष, वास्तुदोष, शनिदोष, जो काही दोष असेल तर तो दोष, त्यांचा पितृदोष असेल तर तो सुद्धा घरामधून दूर होईल आणि जे कलह असेल ते सुद्धा दूर होतील. तर असे या कपिला गायीचे तीर्थांचे आणि वास्तव्य येथे सांगितले आहेत. हे भरतवंश उत्पन्न राजा प्रजापती श्री ब्रह्मदेवाबरोबर सांगितलेल्या ब्रह्मलोकातून जगाला पवित्र करणारे पुण्यदायिनी श्री नर्मदा तटावर ही कपिला गाय पोचली. ती नर्मदा तटावर निवास करून तेथे महातप करून पर्वत वनासह संपूर्ण पृथ्वीवर भ्रमण केले. हे राजेंद्र, तपामुळे ती उत्तम सर्व पापनाशक कपिला तीर्थ प्रसिद्ध झाले. कपिला गाय असे म्हणून तिला नाव सेवित आहे. जो विधीपूर्वक, जो कोणी या स्तोत्राचे, या जो कोणी या आख्यानाचे विधीपूर्वक श्रवण पठन करेल त्याला कपिला गायीचे 1000 दान केल्याचे ब्राह्मणाला पुण्यफळाची प्राप्ती होईल. त्याने संपूर्ण पृथ्वीचे दान केले. जो कोणी हा अध्याय ऐकेल तर त्याने संपूर्ण पृथ्वीचे दान ब्राह्मणाला केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. जो भक्तिपूर्वक दिल्या जाणाऱ्या गायीला पाहतो त्याचे निसंशय शतवर्षाचे पाप नष्ट होते. जो ही आख्यान ऐकेल, जो ही कथा ऐकेल त्याचे शतवर्षाचे जेवढे 100 वर्षाचे पाप केले असतील ते पातक हा अध्याय श्रवण केल्या मात्र त्याचे नष्ट होतील. हे नृपश्रेष्ठ, भूलोक, भुवरलोक, स्वर्गलोक, महलोक, जनलोक, सत्यलोक, तपलोक हे सर्व लोक कपिलाच्या पृष्ठभागामध्ये निवास करतात. कपिला गायीच्या पृष्ठभागामध्ये निवास करतात. मुखामध्ये अग्नी, दातात सर्प, होटात दाता, विधाता आणि जिभेवर माता सरस्वती. गायीच्या जिभेवर माता सरस्वती विराजमान राहते. गायीच्या जिभेवर जर तुम्ही आपल्या हातात गूळ घेतला या कुठलीही गोड वस्तू, साखर घेतली आणि गायीला आपल्या हातांनी स्पर्श करून गायीने आपला हात चाटला पाहिजे. संपूर्ण लवचुंबकासारखे मध्ये आपला हात खेचला पाहिजे. त्याच्याने आपल्या दुर्भाग्य दूर होते आणि गायीच्या जिभेवर सरस्वतीचा निवास असतो. तसेच नेत्रामध्ये सहस्र किरण असलेले देव, चंद्र, सूर्य आहेत. नाकामध्ये वायुदेव आहेत. मस्तकामध्ये श्री महादेव आहे. कानामध्ये अश्विन कुमार निवास करतात. शिंगामध्ये नर नारायण आहे. शिंगाच्या मध्यभागामध्ये पितामह ब्रह्मदेव, मानेमध्ये पोळीत पाशधारी वरुण, उदरात भगवान श्री शंकर आश्रय असतात. खुरामध्ये सर्प, शेपटीच्या अग्रभागात सूर्यकिरण आहेत. राजा अशी सुवर्णपिनी कपिला गायी. जे घरात अशी गाय, ज्या घरामध्ये गाय राहते, ज्या परिक्रमामध्ये जर गाय राहते ते घर साक्षात लक्ष्मी नारायणचं असतं आणि 33 कोटी देवी देवतांचा त्या घरामध्ये वास्तव्य राहते. जो कोणी दररोज गायीची हळद, कुंकू आणि अक्षदा लावून पूजा करतो, फूल अर्पण करतो त्याला कपिला गायीचे 1000 गायी ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते आणि त्या घराला कुठलाही दोष लागत नाही. हे निसंशय आहे, हे निसंशय धन्य आहे आणि ही कथा अत्यंत सत्य आहे. प्रांतकाळी जो उठून गायीला परिक्रमा करतो तो पर्वत वनासहित पृथ्वीची परिक्रमा केल्याचे त्याला पुण्यफळाची प्राप्ती होते. जो कपिला गायीचे पंचज्ञ दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण यांनी श्री शंकराला जर स्नान घालून उत्तम गतीची प्राप्ती होते आणि जो कोणी पंचज्ञ लावून आपल्या शरीराला स्पर्श केला पंचज्ञाचा आणि स्नान केले त्याला सुद्धा कपिला गायीचे तीर्थाचे पुण्य केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. जो त्या तीर्थात उपास करतो, स्नान करून सांगितलेल्या विधीने पितृदेवाचे जर तर्पण करतो त्याला आधीच्या 10 पिढ्या नरकातून उद्धारून जातात आणि त्या नरक स्वर्ग लोकामध्ये जातो आणि सर्व मनोरथ त्याचे पूर्ण होतात आणि या मनोरथाचे चिंतन करत तृप्त होऊन निश्चित स्वर्ग लोकाची प्राप्ती होते. हे राजश्रेष्ठ, त्या तीर्थाचे विधी, उद्दिष्ट, त्याची उत्पत्ती तसेच तीर्थाचे पुण्यफळ यासंबंधी मी तुम्हाला सांगितले. याशिवाय काय विचारायचे असेल ते विचारा. असे हे तीर्थांचे पुण्य कपिला गायीचे जे तीर्थाचे अध्याय, आख्यान, श्रवण पठन करेल कपिला गायीचे तीर्थचे देव
कपिला गाईचे तीर्थाचे महात्म्याचे वर्णन जो कोणी ऐकेल तो धनदायी होईल, सर्व दुःख नाशक होतील त्याचे, आणि त्याला उत्तम कुठलीही गती उत्तम जे इच्छा असेल ती प्राप्त होईल, दुःख विनाशक उत्तम, आणि जे श्रवण करून निसंशय सर्व पापातून त्याला मुक्ती मिळेल, असा हा श्री कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कपिला गाईच्या तीर्थाचे महात्म्याचे वर्णन होते. तर मी ते तुम्हाला ऐकवले. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला या कपिला गाईचे तीर्थाचे वर्णन आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स. हर हर महादेव, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, 3 वेळा हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे श्रवण पठण केले म्हणजे आपल्याला नर्मदा तीर्थामध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. तर मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथा ते माझं सेकंड चॅनल आहे, तिकडे पण मंत्र छोटे मोठे उपाय चालू आहेत. तर त्या चॅनलला बी भेट द्यावी आणि कमेंट्स नक्की करावे, सबस्क्राईब करावे, माझा आत्मविश्वास वाढावा. सबस्क्राईब एकच वेळा करतात, काही जणांना माहीत नाही आहे. सबस्क्राईब करणं याने वारंवार बटन चालू बंद करत असतील तर नोटिफिकेशन येत नसेल. सबस्क्राईब करणं म्हणजे एक वेळा लाल बटनवर दाबलं, घंटीचं बटन येतं, तर ऑलवर केलं म्हणजे नोटिफिकेशन येईल. कमेंट्स केलं म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचत राहील, आणि शेअर केला म्हणजे तो व्हिडिओचे पुण्य तुम्हालाच मिळेल. तर एकच वेळा लाल बटन दाबतात, काही जणांना अजून माहिती नाही आहे. तर मित्रांनो, माझा आत्मविश्वास नक्की वाढावा. भरपूर अजून नर्मदा पुराणमध्ये आहे, शिव नर्मदा पुराण नाव दिले गेलेले आहे. तर या शिव नर्मदा पुराणला कोटी कोटी प्रणाम. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर नर्मदे, शिव नर्मदे, हर हर शिव नर्मदे. लाईक, शेअर, सबस्क्राईब. मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण